आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा बातम्यांचा अर्धशतकमध्ये। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख विधान परिषद निवडणूक लढवण्यावर ठाम। काँग्रेसने वंचितला पाठिंबा दिला तरी निवडणुकीतनं माघार नाही, हर्षजित देशमुखांची एबीपी माझाला माहिती। जळगावमधल्या महायुतीच्या बंडखोर रेश्मा काळेंबाबत सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत झाली आहे। उमेदवारी माघारीबाबत उद्या मंत्री गुलाबराव पाटील निर्णय जाहीर करणार, मंत्री गिरीश महाजन यांची माध्यमांना माहिती। चंद्रपुरात भाजपच्या मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातल्या संघर्षानंतर आमदार बंटी भांगडिया यांच्या कामगिरीची चर्चा। विधान परिषद आणि जिल्हा बँकेतल्या विजयानंतर भांगडिया यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यामध्ये पोस्टरबाजी। चंद्रपूरमध्ये भाजपला नवीन नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नाना पटोलेंचं महत्त्वाचं वक्तव्य। विलीनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांना आधीच दिला होता, आता संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी काँग्रेससोबत यायला हवं, पटोलेंची प्रतिक्रिया। नाना पटोलेंनी पहिल्यांदा काँग्रेस पक्षाची मोठ बांधावी, आमच्या पक्षाची काळजी करण्याची गरज नाही। विलीनीकरणाच्या चर्चांसंदर्भात शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। लडाखमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक सोनम वांगचुक यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मातोश्रीवरील भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई उपस्थित। 15 ऑगस्ट पूर्वी भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील, आमदार महेंद्र दळवींना विश्वास। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी गोगावलेंनी निर्णय घेतला, त्यानंतर पालकमंत्रीपद हा आमचा अधिकार, दळवींचं वक्तव्य। शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, नेहमीच्या पद्धतीने पेरणी केल्यास दुबार पेरणीची वेळ येईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना इशारा। कर्जमाफीत आम्ही अटीशर्ती टाकलेल्या नाहीत, विरोधी पक्षाने ताकदीने न मागताही कर्जमाफी दिली, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। 40 लाख शेतकऱ्यांना काहीही न भरता कर्जमाफी मिळेल, फडणवीसांची माहिती। महिला शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकार आणणार विधेयक, यंदाच्या अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येण्याची शक्यता। महिला शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी होणार। काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यानं प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपाला नकार। मध्य प्रदेशात भाजपचा तिसरा राज्यसभा उमेदवार निवडून येण्याचा मार्ग मोकळा। 15 दिवसानंतर सोने चांदीच्या दरामध्ये वाढ, सोन्याच्या दरात प्रतितोळा 1700 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 8000 रुपयांची वाढ। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस, महिलांप्रती अनादरयुक्त कॉमेडी केल्यानं प्रणित मोरे अडचणीत। पुण्यामध्ये 15 जूनपासून पाणी कपात लागू होणार, पाणी पुरवठ्यासाठी समविषम तारखांची निवड, कुठे मध्यरात्री तर कुठे पहाटे येणार पाणी, पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर। धुळे जिल्ह्यातल्या तापमानाचा पारा 41 अंशांवर, तीव्र उन्हामुळे धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये घट, 5 दिवसात 7.447 दशलक्ष घनमीटर पाणी आटलं, जिल्ह्यामध्ये 34% जलसाठा शिल्लक। कल्याणमधल्या शाळेवर हातोडा, माझाच्या बातमीनंतर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल, विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था झाल्यावरच शाळेवर कारवाई करा, एकनाथ शिंदेंचे केडीएमसी आयुक्तांना आदेश। विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासनाने मानले एबीपी माझाचे आभार। चिपळूणच्या रिलायन्स स्मार्ट बाजारासमोरील रस्त्याच्या मधोमध कंटेनर अडकल्यानं वाहतूक कोंडी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते चिपळूण नगरपालिका मार्गावर वाहनांच्या रांगा। मुंबई विमानतळावर 11.82 कोटींचा गांजा जप्त, सौंदर्य स्पर्धेतील उपविजेती हर्षा सनीला गांजासह अटक। हर्षा सनी खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर, अनोळखी व्यक्तीने बॅग भारतात पोहोचवायला सांगितल्याचा हर्षाचा दावा। छत्रपती संभाजीनगरमधील धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, नियंत्रण सुटल्यानं भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये शिरला, अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। नागपुरातल्या महाल परिसरात अनियंत्रित झालेल्या कारची वृद्धाला धडक, अपघातात मुकुंद बाभरे या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू, कार चालक फरार, पोलिसांकडून तपास सुरू। सोलापूर विजयपूर महामार्गावरील तैरामेल गावाजवळ मोटरसायकलला अपघात, मोटरसायकल पुलावरनं खाली कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, विजय लंगडेवाले आणि श्याम भोसले अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं। बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ ट्रकला अपघात, अपघातानंतर ट्रक चालक हा ट्रकमध्ये अडकून पडलेला, मात्र फोन करूनही रुग्णवाहिका उशिरा आल्यानं स्थानिकांकडून रोष व्यक्त। मुंबईत विक्रोळी पूर्वमध्ये द्रुतगती मार्गावर टेम्पोचा अपघात, चालकाचं टेम्पोवरील नियंत्रण सुटलं, दुभाजकाला अडकून टेम्पो उलटला, अपघातात टेम्पोचं नुकसान, चालक जखमी। मुंबईतल्या पूर्व द्रुतगती मार्गावर टँकर आणि कार चालकाचा भीषण अपघात, अपघातात ओला कार चालकाच्या गाडीचं मोठं नुकसान, जखमी चालकावर उपचार सुरू।
जगप्रसिद्ध भारतीय वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांची ऐतिहासिक कामगिरी. रशियाच्या वाळूशिल्प महोत्सवात सुदर्शन यांनी जिंकला रशिया ग्रँड स्टँड मास्टर कप. हा सन्मान मिळवणारे सुदर्शन पटनायक पहिले भारतीय. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील चोरकमारा परिसरात वाघिणीचा मॉर्निंग वॉक. रस्त्याच्या मधोमध ऐटीत चालतानाचा व्हिडिओ समोर. अनाथ बिबट्या शेराचा डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यासोबत फेरफटका. अनिकेत आमटे यांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ. माणूस आणि वन्य प्राणी यांच्यातल्या दुर्मिळ जिव्हाळ्याच्या क्षणांची सोशल मीडियावर चर्चा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या गोंडोली गावचे जवान विक्रम चव्हाण यांना वीरमरण. जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एलओसीवर झालेल्या स्फोटात मृत्यू. विक्रम चव्हाण यांचं पार्थिव आज गोंडोलीमध्ये आणलं जाणार. काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना साताऱ्यातले 30 वर्षीय अर्जुन जाधव यांना हँड ग्रेनेड स्फोटामध्ये वीरमरण. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते. 25 जूनला मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते सुट्टीवर येणार होते. त्याआधीच त्यांना वीरमरण आल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर. अहमदाबादमधल्या विमान अपघाताला आज 1 वर्ष पूर्ण. 12 जून 2025ला झालेला अपघात. अहमदाबाद लंडन विमान उड्डाणानंतर कोसळलेलं विमान. त्यात 260 प्रवाशांचा झाला होता मृत्यू. विमान अपघाताची चौकशी अजूनही सुरू.